नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिनविशेष मालेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मित्रहो, मी आहे श्रीराम बेलनूर आणि घेऊन आलो तुमच्यासाठी दिनविशेष मालिका. या दिनविशेष मालिकामध्ये आपण काय करत असतो, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या 10 महत्त्वपूर्ण घडामोडी बघत असतो. तर आज आहे मित्रहो 28 जुलै 2026 आणि आज आपण 28 जुलैच्या महत्त्वपूर्ण घटना बघणार आहोत. तर बघा, पेरू या देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळालं. तर पेरू हा देश स्वतंत्र झाला, स्पेन या देशापासून त्याला स्वातंत्र्य मिळालं. तर 1821ची घटना आहे. पेरू या देशाला स्वातंत्र्य मिळालं 1821ला. त्याच्यानंतर पंडित मदन मोहन मालवीय आणि बापूजी अने, पंडित मदन मोहन मालवीय आणि बापूजी अने यांनी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली. राष्ट्रीय काँग्रेस नाही, काँग्रेस राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली 1934ला. ओके, आय काँग्रेस वेगळं आणि हे वेगळं. त्याच्यानंतर दुसरे महायुद्ध, या दुसऱ्या महायुद्धात रॉयल एअरफोर्स, हे कुठलं आहे, ब्रिटनचं रॉयल एअरफोर्स यांनी काय केलं आहे, हॅनबुर्ग हे जपानचं जे शहर आहे याच्यावर प्रचंड बॉम्ब टाकले आणि बॉम्ब टाकून जवळपास 42,000 लोक मारले. ओके, ही घटना कधीची आहे, तर ही घटना आहे 1943ची, दुसऱ्या महायुद्धात. ओके, तर ब्रिटनच्या रॉयल एअरफोर्सने हॅनबुर्ग या शहरावर बॉम्ब टाकून 42,000 लोक मारले. ही एक अतिशय क्रूर घटना आहे दुसऱ्या महायुद्धातली. त्याच्यानंतर बघा, चीनमध्ये भूकंप झाला, भयानक भूकंप झाला. किती, 7.8 to 8.2 रेक्टर्स एवढा भयान भूकंप झाला आणि जवळपास 2,42,789 लोक ठार झाले आणि लाखो लोक जखमी झाले. ही घटना कधीची आहे, 1976ची. भयान घटना आहे. ओके, 2,42,000 तर जाग्यावर मेले आणि त्याच्यानंतर लाखो लोक जखमी झाले. त्याच्यानंतर आजच्या दिवशी भारताच्या 5व्या पंतप्रधानपदी चौधरी चरण सिंग यांचा शपथविधी झाला, यांची निवड झाली. कधी, 1979 साली चौधरी चरण सिंग कितवे पंतप्रधान होते, 5वे पंतप्रधान. त्याच्यानंतर लॉस एंजलिस येथे 23व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात केली. लॉस एंजलिस इथे 23व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात केली. कधी झाली, 1984ला. कधी झाली, 1984ला. त्याच्यानंतर आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर बघा, आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. ही घटना कधीची आहे, 2001ची. खूप मोठ्या लेखिका आहेत आसामच्या. त्याच्यानंतर नवाब शरीफ हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांना. तर नवाब शरीफ यांनी हे भ्रष्टाचारामध्ये दोषी आढळले आणि त्यांना आजीवन पदासाठी अपात्र ठरवले सर्वोच्च न्यायालयाने. तर 2017ची घटना आहे पाकिस्तानमध्ये. त्याच्यानंतर जपानमध्ये ढगफुटी झाली आणि 992 लोक मृत्युमुखी पडले. ही घटना कधीची आहे, 1957ची आहे. ओके, त्याचबरोबर इडिसा बेटावर भूकंप झाला. तर भूकंप भयानक झाला, 4.3 to 5.2 रेक्टर एवढा मोठा भूकंप झाला आणि 2300 लोक मरण पावली. कधीची घटना आहे, 1883ची. तर आजचा दिवस तसा खूप दुःखद दिवस म्हणावा लागेल. चीनमध्ये भूकंप झाला, इडिसा बेटावर भूकंप झाला, दुसऱ्या महायुद्धामध्ये खूप मोठी हानी झाली. ओके, तसेच 2 गोष्टी झाल्या, पेरू स्वतंत्र झाला, त्याच्यानंतर काँग्रेस राष्ट्रीय पक्षाची स्थापना झाली, ऑलिम्पिकला सुरुवात झाली, चौधरी चरण सिंग यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतली. तर ही आहे आजची दिनविशेष मालिका. या दिनविशेषमध्ये आपण 10 महत्त्वपूर्ण घटना सांगत असतो. याच पद्धतीच्या घटनासाठी तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. तुमचा दिवस शुभ जाओ.